थांबा 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 थांबा, बंद करू नका, बंद करू नका, पुढचा व्हिडिओ बघू नका. अरे अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे. 12वीला इंग्रजी ज्यांना आहे त्या विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना आहे त्यांना म्हणजे सगळ्यांनाच इंग्रजी विषय असतो, त्यांच्यासाठी हा जो 12वीच्या बोर्डाच्या 80 गुणांच्या ऍक्टिव्हिटी शीट मधला जो चौथा क्वेश्चन असतो रायटिंग स्किलचा, ज्याच्यामध्ये ए बी सी आणि डी असे एकूण 4 घटक असतात. प्रत्येक घटकाला 4 मार्क, असे एकूण 16 मार्क. किती मार्क असतात? एकूण 16. किती आहेत? एकूण 16. आणि 16 पैकी 16 जर मार्क मिळवायचे असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल. संपूर्णच्या संपूर्ण बघणार ना? बघावाच लागेल. मी आपल्याला अगोदर कोणत्या प्रश्नामध्ये कोणता घटक महत्वाचा आहे तो प्रत्येक वेळेला सांगणार आहे. आता इथं फक्त एच सांगतोय. इथं बघा, तुम्हाला प्रश्न चौथ्या ए मध्ये ड्राफ्ट मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन हे 3 घटक देतात. किती? 3. आणि 3 पैकी तुम्हाला फक्त आणि फक्त एवढाच घटक सोडवायचा आहे. बाकी और आहेत ज्याची उत्तर आपल्याला जास्त लिहावी लागतात, म्हणून तुम्ही त्यांची उत्तरं लिहू नका. उत्तर कोणत्याच लिहा बोर्डाच्या पेपरमध्ये? फक्त आणि फक्त प्रश्न चौथ्या मधल्या ए मधील ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज जो असेल त्याचं उत्तर तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायचंय. अगोदर आपण हा प्रश्न समजून घेऊया कसा येतो ते. बघा काय आलं इथं. रजत कम्स होम फ्रॉम स्कूल अँड फाइंड्स द डोअर लॉक्ड. रजत घरी येतो, त्याच्या घराला कुलूप आहे. Since he has a duplicate key, he enters and finds a note from his mother kept on the table. त्याच्याकडे घराची डुप्लिकेट चावी आहे. तो चावीने कुलूप उघडतो, घरात जातो तर त्याला आईने ठेवलेली एक चिठ्ठी सापडते टेबलवर. In it she explains that she had to rush to the hospital with Mr. मनोहर. परंतु आईला तातडीने त्यांचे explain that she had to run to the hospital with Mrs. the neighbor. त्यांचे शेजारी मनोहर यांच्या सोबत तिला दवाखान्यात जावं लागतं. कुणाला? रजतच्या आईला. Who had met with an accident. कारण त्यांच्या शेजाऱ्यांचा अपघात झाला होता. She has also written that she should have the rice and curry kept on the dining table for lunch. आणि आईनं दुपारच्या जेवणासाठी त्याला भात आणि वरण ठेवलेलं आहे, ते खावं असं ती चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. He could heat the food in the micro oven if he wanted to. आणि जर त्याला त्याचा अन्न गार वाटलं तर मायक्रो ओव्हन मध्ये आई म्हणते गरम कर. बट ही शुड बी व्हेरी केअरफुल वाईल हँडलिंग द स्विच. परंतु आई म्हणते हे काम सगळं अतिशय काळजीपूर्वक कर. ड्राफ्ट द मेसेज विच रजत's मदर लेफ्ट फॉर हिम. आता आपलं काम काय आहे? आईने घाईघाईमध्ये थोडक्यात रजतला काय मेसेज दिला तो मेसेज तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. तो कसा लिहायचा, त्याचा फॉर्मॅट कसा असतो ते मी आता आपल्याला समजावून सांगणार आहे. चला तर मग बघूया आपण उत्तर कसं लिहायचं असतं त्याचं ते. मित्रांनो, तुमची जी उत्तर पत्रिका आहे त्या उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला मार्जिन मध्ये नवीन पानावर क्वेश्चन 4A असं लिहून काढायचंय आणि ते लिहिल्यावर तुम्हाला नवीन पानावर उत्तर लिहायला सुरुवात करायची आहे. मग काय करायचं? नवीन पानावर सेंटरला MESSAGE मेसेज असं लिहून काढायचं आणि त्याच्या खाली तुम्हाला इकडं मार्जिन इथं ओढलेली आहे, त्या मार्जिनच्या इथंच मी मार्जिन ओढून घेतो. बघा मी आता मार्जिन ओढून घेतलेली इथं. आणि तुम्हाला काय करायचं, एका बाजूला वेळ दिनांक लिहायचा आहे, एका बाजूला वेळ लिहायचा आहे. इथं काय करायचं तुम्ही, आता आपली परीक्षा असते फेब्रुवारी मध्ये, म्हणून आपण फेब्रुवारी मधलीच तारीख लिहूया 10 फेब्रुवारी FEB 2024. आणि त्याच्यानंतर आपण वेळ लिहू. वेळ
कितीची वेळ? दुपारच्या नंतरची. 12:30. मग इथं PM लिहायचं, PM, पास्ट मेरिडियन. आणि आता हा मेसेज कुणी लिहिलाय? आईने. कोणाला लिहिलाय? तिच्या मुलाला. काय नाव तिच्या मुलाचं? रजत. मग इथे काय लिहायचं? डिअर रजत. डिअर रजत. कॉमा द्यायला विसरायचं नाही. त्याच्यानंतर काय करायचं? मग वाक्य घ्यायचं इथे. आय हॅव टेकन. आय हॅव टेकन मिस्टर किंवा तिथं काय आलेलं? मिस्ट्रिस. म्हणून आपण ते मिस्ट्रिस लिहू. मिस्ट्रिस मनोहर. श्रीमती मनोहर. श्रीमती मनोहर कुठं नेलं होतं? टू द हॉस्पिटल. टू द हॉस्पिटल. HOSPITAL. टू द हॉस्पिटल. कशामुळे नेलं होतं? ॲज सी. अपघात झाला होता ना. ॲज सी मेट with 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 an accident. ACCIDENT accident. मी आपल्या शेजारीच्या काकू श्रीमती मनोहर मावशी यांना दवाखान्यात नेलं कारण त्यांचा अपघात झाला होता. पुढे काय सांगितलं आईनं? प्लीज. काय सांगितलेलं आईनं? प्लीज. कृपया तू काय कर? भात खा. म्हणजे हॅव अ राईस. हॅव म्हणजे खाणे. हॅव अ राईस अँड करी. भात आणि वरण खा. केप्ट कुठं ठेवलंय? केप्ट ऑन द. केप्ट ऑन द डायनिंग टेबल. DINING. केप्ट ऑन द. केप्ट ऑन द डायनिंग टेबल. कुठं ठेवलं ते जेवण? डायनिंग टेबलवर ठेवलेलं. मग आईने काय सांगितलंय? वॉर्म म्हणजे गरम कर. काय गरम करायचंय? वॉर्म द फूड. वॉर्म द फूड. कुठं गरम करायला सांगितलंय? इन द मायक्रोवेव्ह. इन द MICRO. मायक्रोवेव्ह. इफ यू विश. इफ यू विश. तुला जर वाटत असेल ते तुझं अन्न गरम झालेलं आहे तर तू काय कर? ते गरम करून घे मायक्रो ओव्हन मध्ये. परंतु बट काइंडली. कृपया. काइंडली. काय कर तू? काय करायला सांगितलंय? काइंडली बी केअरफुल. बी केअरफुल. CAREFUL. बी केअरफुल म्हणजे काळजी घे. काय करताना? व्हाईल हँडलिंग द स्विच. HANDLING. हँडलिंग द स्विच. SWITCH. आईने काय सांगितलं? तो भात गरम करताना, ते अन्न गरम करताना तू मायक्रो ओव्हनचं जे स्विच आहे ते बंद चालू करताना जरा काळजी घे. कोणी लिहिलाय बरं हा मेसेज? त्याच्या आईनं. म्हणून काय लिहायचं इथं? युअर मदर. आणि मग हे सगळं लिहून झाल्यावर मित्रांनो तुम्हाला पूर्ण या मेसेजला बॉर्डर वाढायची आहे. पट्टीनं बॉर्डर वाढायची, हातानं वाढायची नाही. सगळ्या रेषा सरळ आल्या पाहिजे. कळालं का? आणि अशा पद्धतीनं हा जर तुम्ही असा मेसेज. प्रश्न कितवा आहे हा? कितवा आहे हा प्रश्न? प्रश्न 4 A. याचं उत्तर लिहित असताना तुम्हाला एवढी काळजी घ्यायची आहे. सेंटरला काय लिहायचंय? मेसेज हा शब्द. डाव्या बाजूला ज्या दिवशी संदेश लिहित आहात त्याची तारीख किंवा दिनांक. उजव्या बाजूला
वेळ, त्या प्रसंगानुसार त्याच्या खाली ज्या व्यक्तीला तुम्ही संदेश लिहित आहात किंवा तुम्हाला ज्या व्यक्तीला गृहीत धरून संदेश लिहायला सांगितलंय त्याचं नाव आणि 4 ते 5 ओळीमध्ये प्रश्नात ज्या पद्धतीनं मेसेज लिहायला सांगितलंय त्या पद्धतीनं वाक्यरचना बरोबर 4 ते 5 ओळीमध्ये करायची आणि तो संदेश लिहून काढायचा आणि शेवटी ज्या व्यक्तीनं संदेश लिहिलेला आहे त्याचा सुद्धा उल्लेख इथं करायचा आहे आणि सगळं झाल्यावर तुम्हाला मेसेजला चारी बाजूला बॉर्डर ओढायची आहे. कळालं का? आणि असं जर उत्तर तुम्ही लिहिलं तर परीक्षेमध्ये किती मार्क मिळणार आहे तुम्हाला? 4 पैकी 4 गुण मिळणार आहेत. चला आता हा प्रश्न तुमचा कंप्लीट झाला. उत्तर कसं लिहायचं याच्या बाबतीतला. आपण आता प्रश्न 4थ्या मधलाच बी बघूया. बी मित्रांनो, आता आपल्या समोर प्रश्नपत्रिका आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न क्वेश्चन कितवा हा क्वेश्चन कितवा हा प्रश्न क्वेश्चन 4B प्रश्न 4था बी आहे. कोणता प्रश्न 4था? ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 घटक असतात. 1 2 3. पहिला असतो ईमेल, लिहायचा नाही. दुसरा असतो रिपोर्ट, लिहायचा नाही. मग कोणता लिहायचा? हा जो तिसरा किंवा जर परीक्षेमध्ये कोणत्याही क्रमांकाला जर इंटरव्ह्यू आलेला असेल तो लिहून काढायचा. याचं उत्तर कसं लिहायचं मी तुम्हाला आता लगेच समजावून सांगणार आहे, पण अगोदर आपण तो प्रश्न समजावून घेऊया. बघा काय असतो प्रश्न. A college in your area is well known for its innovative academic activities. तुमचं महाविद्यालय हे त्या भागातलं उपक्रमशील कार्यक्रम घेणारं म्हणून प्रसिद्ध आहे. Imagine you are a newspaper reporter. कल्पना करा तुम्ही वर्तमानपत्राचे वार्ताहर आहात and assigned to take the interview of the principal. आणि कल्पना करा तुम्हाला त्या कॉलेजच्या प्राचार्यांची मुलाखत घेण्यासाठी वार्ताहर म्हणून नेमलेलं आहे. फ्रेम अ सेट ऑफ ॲटलिस्ट 8 क्वेश्चन्स. फ्रेम म्हणजे रचा, तयार करा. कमीत कमी 8 प्रश्न क्वेश्चन्स रिगार्डिंग टीचर्स मोटिवेशन. शिक्षकांचं मोटिवेशन, प्रेरणा तुम्ही त्यांना कशी देता. स्टुडंट डिसिप्लिन, विद्यार्थ्यांची शिस्त. अकॅडमिक एक्सलन्स, शैक्षणिक उत्कृष्टता. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीच्या बाबतीत 8 प्रश्न तुम्हाला त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विचारायचे. कसे विचारायचे ते मी आता तुम्हाला सांगतो, पण लक्षात ठेवा प्रश्न जो 4था बी आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्ही मला वाटतंय इंटरव्ह्यू हाच प्रश्न सोडवायचा आहे. त्याचं उत्तर कसं लिहायचं मी आपल्याला लगेच सांगतोय. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथं बघा तुमच्या परीक्षेमध्ये मार्जिन असते. त्या मार्जिन मध्ये तुम्हाला इथं टाकायचंय नवीन पानावर प्रश्न 4था बी आणि त्याच्यामध्ये जो काय क्रमांक असेल पहिला, दुसरा, तिसरा तो क्रमांक टाकायचा आणि इथं लिहायचं इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू आणि इथं मार्जिन मध्ये तुम्ही लिहिणार ANS म्हणजे आन्सर. मग मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही काय म्हणायचं? वेलकम सर, WELCOME वेलकम सर. I have been appointed, APPOINTED, I have been appointed to take your interview. I wish to take your interview. Please
गिव्ह मी आन्सर्स. असं एक सुरुवातीला 2 ओळी तुम्ही लिहायचं की माझ्या वर्तमानपत्रानं तुमची मुलाखत घेण्यासाठी नेमणूक केलेली आहे. मी तुमची मुलाखत घेऊ इच्छितो. कृपया तुम्ही मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या, अशी त्यांना विनंती करायची. आणि प्रश्न क्रमांक 1 काय विचारणार? प्रश्न क्रमांक 1 काय विचारायचा? फॉर हाऊ लॉंग LONG have you HAVE have you been with 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 the college COLLEGE. आणि प्रश्न चिन्ह द्यायला विसरायचं नाही. परीक्षेत एक प्रश्न लिहून झाल्यावर एक ओळ सुद्धा रिकामी सोडा, म्हणजे मुलाखत सुटसुटीत दिसेल. शेवटपर्यंत बघा, आणखीन बऱ्याच गोष्टी मी आपल्याला महत्त्वाच्या सांगणार आहे. दुसरा प्रश्न काय विचारायचा? तुम्ही दुसरा प्रश्न त्यांना विचारणार आहात, हाऊ डू यू मोटिव्हेट MOTIVATE motivate the teachers. How do you motivate the teachers? The TEACHERS the teachers in your college. in your college COLLEGE question mark. तुम्ही तुमच्या शाळेतील शिक्षकांना कशी प्रेरणा देता, कसे मोटिवेट करता? त्याच्यानंतर पुढचा प्रश्न विचारायचा, हाऊ डू यू मोटिवेट MOTIVATE मोटिवेट टू युअर टीचर TEACHER teacher to be so INNO VATIV innovative in conducting CONDUCTING in conducting different 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 academic activities ACTIVITIES. तुम्ही तुमच्या शिक्षकांना शाळेतल्या विविध शालेय ॲक्टिव्हिटी ज्या कृती आहेत त्या कृती इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण पद्धतीने राबवण्यासाठी कशी प्रेरणा देता, कसं मोटिवेट करता, हा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न, what rules म्हणजे कोणते कायदे, कोणते नियम, have you laid कोणते कायदे तुम्ही टाकलेले आहेत, ठेवलेले आहेत, laid down to maintain MAINTAIN to maintain the DICIPLINE discipline in your college COLLEGE. तुमच्या महाविद्यालयातील शिस्त राखण्यासाठी तुम्ही कोणते नियम इथं केलेले आहेत? पुढचा प्रश्न विचारा, हाऊ डू यू एन्श्युअर ENSURE how do you ensure that all the rules rules are FOLLOWED followed by the students?
बाय द स्टुडंट्स. सर्व विद्यार्थी तुमचे नियम पाळतात हे तुम्ही कशी खात्री करता? पुढचा प्रश्न त्यांना विचारू आपण. व्हॉट इज द सिक्रेट? व्हॉट इज द सिक्रेट? SECRET. सिक्रेट behind, BEHIND, behind the excellence, behind the academic, 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 EXCELLENC, excellence. What is the secret behind academic excellence in your college? In your college. COLLEGE. 8वा प्रश्न विचारू आपण. इथं मार्जिन ओढून घ्यायची, परीक्षेमध्ये तर मार्जिन असेलच. 8वा प्रश्न विचारायचा. व्हॉट, W कॅपिटल, व्हॉट आर द एक्स्ट्रा, EXTRA, एक्स्ट्रा, CURRI, CULLERAR, curricular activities, ACTIVITIES, activities for the students, STUDENTS, students in your college. COLLEGE. पुढचा प्रश्न विचारा. 9वा. हाऊ डू यू एनकरेज, ENCOURAGE, हाऊ डू यू एनकरेज पार्टी, PARTICIPATION, पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग, ऑफ द स्टुडंट्स, in the extra, 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 CURRICULLAR, extra curricular activities. आणि क्वेश्चन मार्क. मित्रांनो, अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला इथं तयार करायचे, तिथं द्यायचे, तिथं लिहून काढायचे. प्रश्न लिहून झाल्यावर एक ओळ रिकामी सोडायला विसरायचं नाही. आणि शेवटी थँक यू फॉर गिव्हिंग, GIVING, थँक यू फॉर गिव्हिंग इंटरव्ह्यू, असं लिहून काढायचं आणि एक रेष ओढायची, या कडेची त्या कडेला इथं. आणि आता याच्यानंतरचा जो पुढचा प्रश्न आहे त्याचं उत्तर कसं लिहायचं, प्रश्नपत्रिका बघू आणि त्याच्यानंतर आपण ते उत्तर कसं लिहायचं ते बघू. मित्रांनो, आता या ठिकाणी क्वेश्चन 4C आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक सोडवायचं आहे. तिथं स्पीच असतं, कॉम्पेअरिंग म्हणजे सूत्रसंचलन, आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया म्हणजे दिलेल्या सुविचारानुसार, म्हणीनुसार कल्पना विस्तार आपल्या पद्धतीने करायचा असतो. तर या ठिकाणी तुम्हाला मी रिकमेंड करेल भाषण लिहायला. भाषण लिहा. जर याची तयारी असेल तर हे लिहा, परंतु याचं उत्तर लिहिण्याचा शक्यतो टाळा. दोन्हीपैकी भाषणाला प्राधान्य द्या. आणि जर कॉम्पेअरिंगची तयारी असेल तर ते लिहा. दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये कॉम्पेअरिंग सांगेल, पण मी आपल्याला आता भाषण सांगणार आहे. विषय समजून घेऊया. युअर ज्युनियर कॉलेज इज गोइंग टू अरेंज ब्लड डोनेशन कॅम्प. तुमचं जे महाविद्यालय आहे तिथं रक्तदान शिबिर कार्यक्रम घेत आहे तुमचं कॉलेज. ॲज अ जनरल सेक्रेटरी प्रिपेअर अ स्पीच. आणि तुम्ही एक जनरल सेक्रेटरी असल्यामुळं, सचिव असल्यामुळं भाषण तयार करा. टू अपील द स्टुडंट टू डोनेट ब्लड फॉर द नोबल कॉज. एका भव्य कामासाठी लोकांनी रक्तदान करण्यासाठी एक भाषण तयार करा. तर आपण भाषणाचं उत्तर कसं लिहायचं ते बघू. आलं लक्षात?
प्रश्न चौथा सी, जो नंबर असेल तिथं द्या, पहिला दुसरा तिसरा, पहिलाच आहे वाटतं इथं पहिला, आणि मग इथं काय करायचं, स्पीच, SPEECH, निळा किंवा काळा पेन वापरायचा, स्पीच ऑन ब्लड BLOOD ब्लड डोनेशन कॅम्प असं लिहायचं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही उत्तर लिहायला सुरू करायचं. काय लिहायचं उत्तर लिहिता असताना? सुरुवात सॅल्युटेशन, गुड मॉर्निंग किंवा जे काय असेल ते, गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स किंवा माय डिअर स्टुडंट्स, माय डिअर फ्रेंड्स किंवा स्टुडंट्स, जसं तुम्हाला वाटत असेल तसं लिहा, विषयाला अनुसरून लिहायचं. सुरुवात काय करायची? टुडे, आज, TODAY, टुडे, आय वुड, टुडे आय वुड लाईक टू, टुडे आय वुड लाईक टू टॉक, TALK, टॉक अबाउट वन of the most important IMP or TNT, important donation, DONATION, important donations, one can save the people, blood donation, blood donation. बघा इथे काय सांगितलं? टुडे, आज, आय वुड लाईक टू टॉक, मी आज बोलू इच्छितो, अबाउट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट डोनेशन्स, एका महान अशा दानाविषयी ज्याच्यामुळं वन कॅन सेव्ह द पीपल, ज्या दानामुळं लोकांचं जीवन वाचू शकतात, ते आहे ब्लड डोनेशन, असं सुरुवातीला तुम्हाला भाषणाच्या म्हणायचं. वाक्य लिहा एक, अ पर्सन, PERSON, पर्सन कॅन डोनेट, DONAT, डोनेट अ blood thrice in a year, एखादा व्यक्ती वर्षातून किती वेळा रक्तदान करू शकतो? 3 वेळा. पुढे लिहायचं, द ब्लड that is donated, DONATED, donated totally, TOTALLY, totally checked, CHECKED, totally checked, and store, STORE, store in a SECURE, secure फॉर्म. तुम्ही जे रक्तदान करता ते रक्त पूर्णपणे तपासलं जातं आणि सुरक्षित फॉर्म मध्ये ठेवलं जातं. मेनी पीपल हॅव मिसअंडरस्टँडिंग, MISUNDERSTANDING, misunderstanding about blood donation, बऱ्याच लोकांच्या मध्ये रक्तदानाविषयी गैरसमज आहे. त्यांना वाटतं, दे फील, FEEL, फील that
by donating, donating, donating blood, blood, रक्तदान केल्यामुळे त्यांना वाटतं that they might, might fall sick, sick, fall sick. पण हे खरंय का? नाही. but it is not true. पण ते काही खरं नाही. हा चुकीचा समज आहे. तर तसं नाही. तर ते काय? the blood one gives, एखादा व्यक्ती रक्तदान करतो ते रक्त is automatically, automatically regenerated, regenerated by the body in a few days. आपण जे रक्त देतो ते आपलं शरीर पुन्हा आपल्या शरीरामध्ये निर्माण करतं. पॅराग्राफ बदला. blood can not be stored, stored for a long time. रक्त हे बरेच दिवस साचवून ठेवलं जाऊ शकत नाही. which is why blood, blood banks, blood banks are constant need of it. आणि त्याच्यामुळं ब्लड बँकेला याची सारखी गरज पडत असते. with with each donation, तुम्ही जेव्हा रक्तदान करता तेव्हा प्रत्येक वेळी you give one pint, pint of blood, तेव्हा तुम्ही एक पिशवी रक्त देता. which amount, amounts around 450 ml, 450 मिली, and can save 3 human life. आणि हे रक्त कमीत कमी 3 माणसांचं जीवन वाचवू शकतं. पॅराग्राफ बदला. thus it is a noble, noble act and huge contribution, contribution to the society, society म्हणून so friends. मग आपण वचन घेऊया. let us make a promise, let us make a promise to donate, donate
ब्लड, BLOOD, ब्लड. वन्स, ONCE, वन्स अ इयर. म्हणून आपण शपथ घेऊया की वर्षातून एकदा तरी रक्तदान करूया. अँड मेक आवर लाईव्हज म्हणजे जीवन मोर मिनिंगफुल, MEANINGFUL, मोर मिनिंगफुल. आणि आपलं जीवन अधिक अर्थपूर्ण बनवूया. आणि शेवटी काय म्हणायचं? थँक यू. सगळं लिहून झाल्यावर ह्या कडीची त्या कडीला एक रेष ओढायची. हा झाला प्रश्न चौथ्यातला सी. आणि आता शेवटच्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं, प्रश्न चौथ्या डीचं, ते बघूया आपण. चला तर मग बघूया मित्रांनो. आता याच्यानंतर आपण बघतोय तो पुढचा प्रश्न. कोणता आहे तो प्रश्न? जो चौथा. कोणता? प्रश्न चौथा डी, ज्याच्यामध्ये आपल्याला एक असतो फिल्म रिव्ह्यू, दुसरा असतो ब्लॉग रायटिंग आणि तिसरा असतो अपील. याच्यापैकी तुम्हाला ब्लॉग रायटिंग लिहू नका, त्याच्यानंतर हे पण लिहू नका. तुम्ही 100% म्हणजे 100% फिल्म रिव्ह्यू लिहिण्याचा प्रयत्न करा. तो पाठच करून जा. मी आता जो सांगणार आहे का तो तुम्ही 4 वेळा, 10 वेळा, 15 वेळा ऐका, पाठच करा. कारण परीक्षेमध्ये असंच येत असतं. काय येतं? राईट अ रिव्ह्यू ऑफ द फिल्म दॅट यू रिमेंबर यू हॅव वॉच्ड अँड कांट फॉरगेट इझिली. तुम्ही जो नुकताच बघितलेला चित्रपट आहे, जो तुम्ही बघितलेला विसरू शकत नाही, त्याच्याबद्दल एक रिव्ह्यू, परीक्षण लिहा. गिव्ह डिटेल्स अबाउट द मूव्ही युजिंग फॉलोइंग सपोर्टिंग पॉइंट्स. आणि तिथं तुम्हाला मुद्दे दिले जातात. टायटल ऑफ द फिल्म, त्याच्यानंतर द स्टार कास्ट अँड प्रोडक्शन हाऊस, त्याच्यामध्ये काम करणारे व्यक्ती आणि हा चित्रपट कुणी काढला, इफ यू रिमेंबर. द गिस्ट ऑफ द प्लॉट, त्या चित्रपटाचा सारांश. द रिझन यू लाईक द फिल्म, तुम्हाला आवडलेल्या चित्रपटाची कारण, का आवडला तो चित्रपट. युअर फेवरेट सीन फ्रॉम द मूव्ही, त्या चित्रपटातला आवडता तुमचा सीन. आणि युअर ओपिनियन अँड रिकमेंडेशन, आणि तुमचं त्या चित्रपटाचं मत आणि तुम्ही त्याला किती स्टार द्याल. एवढ्या गोष्टी तुम्हाला इथं सविस्तरपणे मांडायच्या आहेत. मित्रांनो पुन्हा सांगतोय मी आपल्याला, या रायटिंग स्किल मध्ये चित्रपट, फिल्म रिव्ह्यू, चित्रपट परीक्षण, याच प्रश्नाचं उत्तर लिहिण्याला तुम्ही प्राधान्य द्यावं आणि हा पूर्ण प्रश्न सोडवावा. चला त्याचं उत्तर कसं लिहायचं ते आपण आता बघूया. मित्रांनो उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला इथं बघायचंय मार्जिन. मार्जिन ओढलेली असणारच आहे तुम्ही. मार्जिन मध्ये इथं लिहायचं प्रश्न चौथा, क्वेश्चन 4D, फिल्म रिव्ह्यू. फिल्म रिव्ह्यू. खाली मार्जिन मध्ये लिहिणार आहात तुम्ही ANS म्हणजे आन्सर, त्याला अंडरलाईन करायचं आणि मग मुद्दे टाकायचे. पहिला मुद्दा तिथं काय दिलेला असेल तो टाका, किंवा तुम्ही नसल दिले तर तुम्ही मुद्दे टाका. टायटल ऑफ द फिल्म, TITLE, टायटल ऑफ द फिल्म. कधी कधी इथं बुक रिव्ह्यू सुद्धा विचारण्याची शक्यता असते, अंडरलाईन करा त्याला. पण फिल्म रिव्ह्यूलाच प्राधान्य दिलं जातं. इथं काय करायचं तुम्हाला, त्या चित्रपटाचं नाव लिहायचं, चित्रपटाचं नाव, आणि थोडक्यामध्ये त्या चित्रपटामध्ये काय आहे ते पण सांगायचं. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा तुम्हाला तिथे लिहून काढायचा आहे, जो दिलाय तो द गिस्ट ऑफ द प्लॉट. द गिस्ट म्हणजे सारांश.
gist of the plot. जो चित्रपट आहे त्या चित्रपटाची थोडक्यामध्ये 5 ते 10 ओळीमध्ये समरी म्हणजे सारांश तुम्हाला तिथं सांगायचा आहे. म्हणजे त्या चित्रपटातले पात्र, त्या चित्रपटामध्ये काय काय सांगितलंय त्या गोष्टी, कोणी कोणी कोणते कोणते पात्र केलंय ते. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा घ्यायचा, द रिझन REASON, the reason you like the film, you like the film. तो चित्रपट तुम्हाला का आवडला, त्यातले गाणे चांगले, त्यातली भाषा सोपी आहे, मनोरंजनात्मक आहे, असं तुम्हाला तिथं मुद्दे लिहून काढायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं पुढचा मुद्दा लिहायचा आहे, युअर फेवरेट सीन फ्रॉम द मूव्ही. युअर फेवरेट FAVOURIT, युअर फेवरेट SCENE, सीन फ्रॉम द मूव्ही. त्या चित्रपटातला तुम्हाला आवडलेला प्रसंग तिथं 4 ते 5 ओळीमध्ये लिहून काढायचा आहे. आणि शेवटी युअर ओपिनियन, OPINION, ओपिनियन अबाउट द फिल्म. मुद्दा अधोरेखित करायचा. तो चित्रपट तुम्हाला का आवडतो आणि हा चित्रपट लोकांनी का बघावा याच्याबद्दलचं तुमचं मत इथं व्यक्त करायचं. तो कसा चालला नाही याच्याबद्दलची माहिती तुम्हाला तिथं लिहून काढायची. अशा पद्धतीनं तुम्ही जर फिल्म रिव्ह्यू लिहिला तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क परीक्षेमध्ये मिळू शकतात.